Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. चौथ्या टप्प्यातील बीड लोकसभेचे जे आहे ते मतदान होत आहे. एकंदरीत सध्याला मी बीड शहरातील मतदान केंद्रावरती आहे. या ठिकाणी बीड जिल्ह्याची निवडणूक म्हटलं तर ओबीसी विरुद्ध मराठा अशी एकंदरीत पाहायला मिळाली आहे. आणि एकंदरीत मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे का? माझ्यासोबत काही मतदार आहे ज्यांनी मतदान केलं, त्यांच्यासोबत मी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. काय सांगाल एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये जे आहे ते मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन बघायला मिळालं आणि त्याच आंदोलनाचा फटका जे आहे ते समोरील महायुतीच्या उमेदवाराला पाहायला मिळतो अशी एकंदरीत चर्चा आहे. खरंच एकंदरीत मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टरी ते चालला आहे का? येणाऱ्या निवडणुकीमध्ये, ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये कसं एकंदरीत वातावरण आहे आणि काय सांगाल एकंदरीत? आज बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक असून यामध्ये या टप्प्यामध्ये लोकसभेच्या मतदानाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये जसं तुम्ही आत्ता प्रश्न केला की जरांगे पाटलांचं फॅक्टर चालेल का, मुळामध्ये तसं आंतरवली सराटीमध्ये सर्व माता भगिनीवरती जो लाठी हल्ला झाला त्या लाठी हल्ल्याचा एवढा इफेक्ट झाला की समाजांच्या आमच्या भावना दुखावल्या गेल्या. या ठिकाणी ते आंदोलन हे समाजहिताचं होतं. सामाजिक दृष्टिकोनातून ते मराठा आरक्षणासाठी आंदोलन होतं, परंतु ते आरक्षणाचं आंदोलन असतानासुद्धा त्याला राजकीय वळण देऊन ते आंदोलन उठवून त्या भयंकर असे आमच्या माता भगिनी लाठी हल्ला करून त्यांना जखमी केलं. ह्याचा इफेक्ट 100% पडणार आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये जसं की जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार आणि सर्व बहुजन समाजाच्या, ओबीसी समाज बांधवांच्या, आमच्या मागासवर्गीय समाज बांधवांच्या, सर्व हे समाज बांधवांचे एक भाजपाच्या विरोधात एक तीव्र अशा भावना आहेत की या ठिकाणी जसं महागाई झालं किंवा आरक्षणाच्या बाबतीत झालं किंवा वेगवेगळे आपले गॅस भाडे असेल, पेट्रोल भाडेचे असेल, असे वेगवेगळे मुद्दे आहेत. ज्या त्या मुद्द्यानुसार आपापला व्यक्ती आपापला समाज या ठिकाणी विचार करत आहे. परंतु आजच्या दृष्टीला भाजपाच्या या ठिकाणी विरोधात म्हणजे सर्व रोष निर्माण झाला आहे बीड जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी सर्व मराठा समाज म्हणूनच नाही तर मागासवर्गीय समाज, ओबीसी आमचा बांधव, आमच्या जेवढे बहुजन 18 पगड जाती ती सर्व बहुजन समाजाचे जेवढे आमचे समाज बांधव आहेत सर्वांचा रोष हा भाजपाच्या विरोधात आहे. त्यामुळं माझ्या तरी असं मतानुसार की भाजपाच्या हे कुठल्या कॅन्डिडेटच्या विरोधात नसून, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नसून हे भाजपाच्या विरोधात मतदान आहे असं आम्हाला वाटतं. बघू शकतोय कोणत्या तरी एका व्यक्तीच्या विरोधात ही निवडणूक नसून भाजपाच्या विरोधात निवडणूक आहे. काय सांगाल? मतदान पार पडतं आहे, या ठिकाणी कोणता फॅक्टर बघायला मिळाला? काय एकंदरीत कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली यावेळेची? फक्त महागाईचा मुद्दा, अत्याचाराचा मुद्दा, तुमचा अजून घराणशाहीचा मुद्दा, त्याच्यावर सगळे लढलेली. मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. चालणारच, आता नाही चालायचं, कधी चालणार पुन्हा? काय सांगाल सविस्तर? काही नाही, बजरंग सोनवणे. पण मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उभं राहिलं, ते म्हटले की ज्यांनी अत्याचार झाले, काय झाले हे बघितले नाही का तुम्ही? स्वतः होता ना तिथं, समोरच होता ना तुम्ही. काय झाले महिला भगिनीवर, काय अत्याचार झाले, काय झाले, हे सहन कसं करणार आम्ही आणि कुठपर्यंत सहन करणार? निवडणुकीच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून तेवढंच एक पर्याय तिथं दाखवून द्यायचा त्यांना. बाकी दुसरं पर्याय काय? तेवढंच दाखवू शकतो आपण. सत्ता त्यांच्याकडे सगळी, हे त्यांच्याकडं, त्याच्यातून दाखवू शकत ना आपण. सत्तेच्या विरोधात आम्ही हे करू शकत नाही, बाकी ह्याच्यातून दाखवू शकतो ना आम्ही. या ठिकाणी आम्ही मतदानाच्या रूपे दाखवून देऊ. काय सांगाल एकंदरीत बीड जिल्ह्याची निवडणूक होऊ घातलेली आहे. या ठिकाणी मराठा आरक्षण असेल, त्याचमध्ये धनगराचं आरक्षण असेल, अनेक मुद्दे गाडले. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली का? कोणते मुद्दे समोर आणले? आणि एकंदरीत मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळालं. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली आणि जरांगे पाटलांचं इथं काय म्हणजे त्याचं फॅक्टर चालेल का किंवा काय एकंदरीत निवडणूक आहे? बीड लोकसभामध्ये सगळ्यात पहिले तर जे भाजप सरकार आहे हे निष्फळ ठरलेलं आहे. आणि भाजप सरकारची जे सरकारने निर्णय घेतले महागाईची, त्यांना त्याचा एक फटका बसला. आणि बीड लोकसभेच्या ज्या भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं आणि विकासाचं राजकारणावर ते तर काहीच बोलले नाही, फक्त जातीपातीच्या राजकारणावर बोलल्यात. आणि राहिला मुद्दा जरांगे पाटलाचा, तर जरांगे पाटील हे धनगराच्या पण आरक्षणासाठी झटत आहेत, मराठ्याच्या पण आरक्षणासाठी झटत आहेत, मुस्लिम समाजाच्या पण आरक्षणासाठी झटत आहेत. असं काही विशिष्ट मराठा म्हणून नाही, पण ते या तिन्हीसाठी झटत आहेत. आणि त्यांचं फॅक्टर चालणार, कारण हा जिल्हा जरांगे पाटलाला मानणारा जिल्हा आहे. काय सांगाल एकंदरीत निवडणूक पार पडते, मात्र एक मुद्दा महत्त्वाचा राहिला आहे, जरांगे पाटलांचा फॅक्टर निवडणुकीच्या माध्यमातून बघायला मिळेल का? नक्कीच बघायला मिळणार आहे. जरांगे पाटलांच्या फॅक्टर हा बीड जिल्ह्यात जोरदार आहे व त्याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना होताना निश्चितपणे दिसून येत आहे. व बजरंग बाप्पा हे बहुतेक 1 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येण्याची शक्यता आज आहे.
पंकजा मुंडेंकडून सारखं सांगण्यात येतं की जातीपातीचं राजकारण नसून विकासाचं राजकारण करायला पाहिजे. खरंच विकासाचं राजकारण होतं इथं? विकासाचं राजकारण होत नाही. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक त्यांनी लढवायला पाहिजे होती, पण पाठीमागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी काही त्यांच्याच भगिनी ह्या लोकसभेचे सदस्य होत्या, पण त्यांच्या निष्क्रिय कामामुळे त्यांची उमेदवारी कापण्यात आलेली आहे. व पंकजा मुंडेंनी पण काही विकासाच्या बाबतीत काही त्यांच्याकडे नियोजन नाही आहे. रेल्वेचं काम असेल किंवा अनेक विकासाचे प्रश्न असतील ते कुठेही सुटलेले नाही आहेत. काय सांगाल, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली, कोणता फॅक्टर चालला? तुम्ही मतदानाचं चालू आहे, 11 वाढलेले आहेत, एकंदरीत कसं मतदान झालेलं आहे, कोणता फॅक्टर चालला? मतदान रूपी सगळे घडलेल्या घटना आहेत, मतदानातून दिसून येईल का सगळ्या घटना? या निश्चित मतदानाच्या रूपाने जनता दाखवून देणार आहे. भाजपने जातीपातीचं राजकारण करून भाजपने खत पाणी घालून हे केलेलं आहे. त्यामुळं बजरंग बाप्पा सोनवणे महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित विजय होणार. आणि मतदानाला सकाळपासून आम्ही पाहतो इतका प्रतिसाद मिळायला लागला आहे. आणि भाजपच्या लोकांच्या विकासाच्या गप्पा मारून फसवणूक केलेली हे जनताचा असा रोष आम्ही पाहतो, त्या मतदानाच्या रूपाने जनता दाखवायला लागली. पंकजा मुंडेंकडून वारंवार सांगण्यात येत होतं की जातीपातीचं राजकारण करता विकासाचं राजकारण केलं पाहिजे. मग खरंच बीड जिल्ह्यामध्ये विकास घडतोय का, विकास होतोय का, जातीपातीचं राजकारण होतंय? आता तुम्ही पाहितलं तर तुम्ही बाहेर फिरता, तुम्ही पाहितल्याच्यानंतर तुम्हाला तर कुठं विकास तर दिसणारच नाही. बीडमध्ये काय विकास केला असा 5, 10, 15 वर्ष झाला यांची सत्ता, काय विकास केला आहे? आणि जातीपातीचं राजकारणाला खतपाणी तैनीच घातलेलं आहे. जरांगे पाटील आमची मराठ्याची मागणी मागत होते. आम्ही काय जरांगे पाटील कुणाचं काय हुसकावून मागत नव्हते. ओबीसीचे आरक्षण पहिल्यापासून मराठा कुंभी प्रमाणपत्र तेच मागत होते. आणि त्यांच्यावरच उलटवार करायला लागले मराठा समाजावर हे बाकीचे समाज. त्यामुळे हे झालं. काय बघायला मिळेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये? कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली? संपूर्ण प्रचार बघितलेला आहे, मी सगळं बघितलेलं आहे, घटना घडलेल्या. एक जरांगे पाटलांचा एक माझी बीड जिल्ह्यामध्ये फॅक्टर पाहायला मिळालेला आहे. मतदान रूपी पाहायला मिळेल का सगळं? हा पाहायला तर मिळेल ना सर, कारण कशामुळं कसं की आरक्षण हा मराठीचा कळीचा मुद्दा आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला आरक्षण दिलेलं नाही. त्याच्यामुळं आम्ही बजरंग सोनवणेंना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. बघू शकतो या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा पाहायला मिळणार आहे. त्याच पद्धतीने आपण आणखी काही मतदारांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकी त्यांना काय वाटतंय, त्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, एकंदरीत मतदान पार पडतंय, आज मतदान पार पडतंय, काय सांगाल, कोणता फॅक्टर पाहायला मिळाला इथं? मराठा आरक्षणाचा असेल, नेमकी सांगा काय काय कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली पाहिजे? घरचे गेलेत पुढं. नक्कीच या ठिकाणी बघू शकतो की काय सांगाल, एकंदरीत कोणत्या मुद्द्यावर निवडणूक पाहायला मिळाली, कोणते मुद्दे समोर आणले पाहिजे होते? जरांगे पाटलांचे किती आंदोलन झालं ते संपूर्ण मतदान रूपी दिसेल का? हा 100% दिसेल ना. जे आरक्षणाला विरोध केला आहे, विकासाच्या कामामध्ये शून्य आहे. आज त्यांच्याकडे 10 वर्ष झाले, आलेला निधी रिटर्न गेलेला आहे, ह्यामध्ये काही झालेलं नाही आहे. त्यामुळे 100% विकासाच्या कामावर तर होणारच. नक्कीच बघू शकतोय मराठा आरक्षणाचा मुद्दा जे आहे तिथे चर्चेत राहिलेला आहे. आपल्यासोबत 9 तरुण काय आहे त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, मतदान पार पडतंय, मतदानाचा हक्क बजावत आहे, कसं एकंदरीत वातावरण आहे? मनोज जरांगे पाटलांचा इफेक्ट होईल का इथं? जरूर होईल. मराठा आरक्षणाचा इफेक्ट जरूर होणार आहे इथे बीडमध्ये. काय सांगाल, काय बोलाल तुम्ही? मतदान पार पडतंय, सांगू शकणार नाहीत. मतदान पार पडतंय, लोकशाहीचा उत्सव आहे, जरांगे पाटलांचं आंदोलन झालं, इथं इफेक्ट पाहायला मिळेल का इथं? हा पडू शकतो ना, पडणार, इफेक्ट पडणार. का बरं? आरक्षणामुळे, त्यांच्या आंदोलनामुळे होऊ शकतो ना इफेक्ट. मराठा आरक्षणाचं आंदोलन या ठिकाणी उभा राहिलेलं आहे. आणखी माझ्यासोबत काही मतदार आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या ठिकाणी काय सांगाल काका, मतदान केलेलं आहे, मतदान करून आलेला आहात? चाललं मतदान सरस्वती शाळेला. काय म्हणजे मतदान पार पडतात? काय मावशी मतदान केलं आज? मला मतदानच नाही. मतदान नव्हतं बाबा तिला, मला मतदान नाही, खरंच नाही ना तिलाच मतदान. आजी तुम्ही मतदान केलं ना? हा. काय बघायला मिळालं या निवडणुकीमध्ये? मला काय मला येत नाही तसलं काही. मतदान केलंय, हक्क बजावला आहे? हा मतदान केलं. नक्की बघू शकते. लोकशाहीचा उत्सव आहे, सर्वांनी जागरूकतेने मतदान करावं. इथे एक मनोज जरांगे पाटलांचा एक फॅक्टर पाहायला मिळाला. खरंच मतदान रूपी त्याचं काही होईल? काय सांगू शकत नाही, आपापल्या मनातलं काय सांगू शकत नाही. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणते आहे, त्याच्यामुळे. काय सांगाल, एकंदरीत निवडणूक पार पडते, 4थ्या टप्प्यात उभारलेली बीड लोकसभेच्या निवडणुकीचं आज मतदान पार पडतंय, मतदान केलेलं आहे. नेमकी एकंदरीत काय सांगाल, काय भावना आहेत? एकंदरीत मतदानाचं मी आता हक्क बजावलेला आहे आणि मला वाटतं की जरांगे साहेबांचं जी आता सध्या आरक्षणाचा त्यांनी जो प्रश्न निर्माण केलेला आहे
ते वास्तविक पाहता त्यांचं बरोबर आहे आणि बजरंग बाप्पालाच मतदान व्हावं आमचं इच्छा आहे. एकंदरीत जरांगे पाटलांचा फॅक्टर चालला इथं. अगदी बरोबर आहे, चालतंय 100% चालतं. काय नेमकी एवढं सगळा रोल दिसतोय? रोल म्हणजे वातावरण तसं आहे आणि त्यांचं जे त्यांनी जे कार्य केलं आहे मराठा समाजासाठी ते योग्य आहे. त्यांच्यामुळं आमच्या मराठी समाजाच्या मुलाबाळांचा भविष्याचा प्रश्न योग्य जर आरक्षण मिळालं तर होऊ शकतं, मुलांना नोकऱ्या लागू शकतात आणि त्यांचा जो लढा आहे ते योग्य प्रकारे आहे. बजरंग सोनवणे मानतील सभागृहात प्रश्न. हो बरोबर 100% मानतील. अगदी जरांगे पाटलांनी ज्यावेळेस म्हटलेलं आहे कोणत्याही पक्षाला त्यांचा पाठिंबा नाही, मात्र ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडण्याचं काम करा असं म्हणालेले आहेत. तुम्ही या मुद्द्याकडे कसं बघताय? नाही, तो मुद्दा योग्य नाही आहे, परंतु त्यांनी जे त्यांचा मुद्दा मांडला आहे ना आरक्षणाचा ते योग्य आहे, याच्या व्यतिरिक्त बरोबर. बघू शकतोय मनोज जरांगे पाटलांचा जे फॅक्टर आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे. कारण मनोज जरांगे पाटलांची जन्मभूमी जी आहे ते बीड जिल्हा आहे आणि याच बीड जिल्ह्याच्या लोकसभेचं होऊ घातलेलं 4थ्या टप्प्यात निवडणूक आज पार पडते आहे आणि एकंदरीतच मराठा आरक्षणाचा जी चळवळ उभा केली मनोज जरांगे पाटलानं त्याचा परिणाम किती मतदानावर होतोय हेच बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र तरी ज्या प्रतिक्रिया आहेत संमिश्र आहेत. कोणी म्हणते मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर चालेल तर कोणी म्हणतं की व्यक्ती स्वातंत्र्य आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बीड लोकसभेसाठी मनोज जरांगे पाटलांचा किती फॅक्टर चालेल किंवा मनोज जरांगे पाटलांनं जे केलेलं आव्हान आहे त्याच्यावर लोक किती मतदान करतात किंवा काय होतं हे येणारा काळ ठरवणार आहे. 4 जूनलाच कळेल की बीड जिल्ह्यामध्ये काय चित्र येते. कॅमेरामॅन ओमकार शेंबडेसोबत मी योगेश काशीद, मुंबई तक, बीड.